हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये सेवई फ्रूट कस्टर्ड ही रेसिपी पाहणार आहोत। कधी कधी काय होतं की घरातील मुलं किंवा मोठी सुद्धा फ्रूट्स खायला कंटाळा करतात, तर या पद्धतीची रेसिपी तयार करून त्यांना फ्रूट्स आपण खाऊ घालू शकतो। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूयात। तर त्यासाठी 1 चमचा भरून तूप घालायचं पॅनमध्ये। तूप छान गरम झालं की त्यामध्ये सेवया घालायची आहेत। ह्या मी रेडीमेड मिळतात त्या सेवया घेतलेल्या आहेत इथे अर्धा कप। यांना छान असं रोस्ट करून घ्यायचं आहे, थोडंसं डार्क कलर येईपर्यंत। पाहू शकता शेवयांना थोडासा डार्क कलर यायला सुरुवात झालेली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला थोडा आणखी डार्क कलर येऊ द्यायचं। छान डार्क कलर आलेला आहे। आता यामध्ये दूध घालायचं आहे। तर इथे रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे। फुल फॅट मिल्क घ्यायचं आपल्याला। इथे फुल फॅट दूध घेतल्यामुळे काय होते की आपलं जे कस्टर्ड आहे ते छान क्रीमी टेक्स्चरमध्ये तयार होत असतो। तर मी इथे 1.5 कप दूध घेतलेलं आहे। याला छान शिजू द्यायचं सर्वात आधी। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये साखर घालायची आहे। साखर तुम्ही इथे कमी किंवा जास्त घातली तरीही चालेल। मी इथे 4 ते 5 चमचे साखर वापरलेली आहे आणि यांना छान असं शिजू द्यायचं। इथे दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर सुद्धा 5 मिनिटांपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। दूध थोडंसं आटवून घ्यायचं आहे। तर पाहू शकता 5 मिनिटे झालेली आहे। दूध छान थोडं क्वांटिटी कमी झालेली आहे, आटवून झालेलं आहे। तर आता इथे काय करते मी, दूध घ्यायचं आहे किंवा रूम टेम्परेचरचं दूध किंवा पाणी घेतलं तरीही चालेल आणि पाण्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर छान असं मिक्स करून घ्यायचं। इथे गाठी होऊ देऊ नका अजिबात। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तयार झालेली स्लरी यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। कस्टर्ड पावडरमध्ये कॉर्नस्टार्च असल्यामुळे दुधाला अतिशय घट्टपणा पटकन यायला सुरुवात होत असते, त्यामुळे सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही। आणि कस्टर्ड पावडर मिक्स केल्यानंतर याला 5 ते 7 मिनिटांपर्यंत छान असं शिजू द्यायचं आहे, व्यवस्थित ढवळत राहायचं। तुम्ही ते केसरचं दूध थोडं घातलं किंवा केसरचे धागे टाकले तरीही चालेल। खूप छान असा कलर येतो आणि फ्लेवर सुद्धा खूप छान येतो त्यामुळे। तर इथे 5 मिनिटे झालेली आहेत। कस्टर्ड छान असं शिजल्या गेलेलं आहे आणि घट्टसरपणा पाहू शकता, एकदम घट्ट झालेला आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं। तर अशा पद्धतीने एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलं आणि याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे 10 मिनिटांसाठी किंवा फ्रीजमध्ये ठेवलं 20 मिनिटांसाठी तरीही चालेल, थंड होण्यासाठी। तर पाहू शकता थंड झालेलं आपलं कस्टर्ड आणि याचा थिकनेसपणा पाहू शकता, खूप छान थिक आहे। आता आपण यामध्ये फ्रूट्स घालणार आहोत। तर तुमच्याकडे जे फ्रूट्स असतील ते इथे घालू शकता। इथे मी बनानाचे काप घातलेले आहेत, थोडेसे केळीचे काप घातले, ॲपल घेतलेला आहे, त्याचे बारीक तुकडे करून घेतले आणि सोबतच अनारदाणे घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्रूट्स इथे वापरू शकता किंवा घरात जे फ्रूट असतील ते इथे वापरले तरीही चालेल। थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत, म्हणजेच काजू बदाम घातलेले आहेत, त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो। दाताखाली आले ड्रायफ्रूट्स की खूप मस्त वाटतात। इथे फ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरले तरीही चालेल, परंतु ऑरेंज वगैरे फ्रूट्स वापरू नका कारण ते खूप आंबट असतात त्यामुळे। आणि यामध्ये फ्रूट्स वापरत असताना आपल्याला जेव्हा कस्टर्ड खायचं आहे त्याच वेळेवर आपण इथे फ्रूट्स वापरूयात, नाहीतर फ्रूट्समुळे काय होतं की ते पाणी सुटतो आणि कस्टर्ड पातळ होण्याची शक्यता असते। त्यामुळे खाण्याच्या अगोदरच आपण इथे फ्रूट्स वापरणार आहोत। आता आपली तयार झालेली रेसिपी सर्व करूयात। तर त्यासाठी एक प्लेट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये खाण्याच्या अगोदर फ्रूट्स घालायचे आणि सर्व करायचं। खूप मस्त वाटतात आणि थंड थंड सर्व केलं तर सर्वांना खूप आवडतील। सर्व फळेसुद्धा खाल्ल्या जातील आणि खूप हेल्दीसुद्धा रेसिपी आहे। तर 2 प्लेटमध्ये मी सर्वात आधी सर्व केलेलं आहे। आता वरून ॲपलचे तुकडे घालायचे आहेत गार्निशिंगसाठी, सोबतच काजू आणि बदामाचे काप घालायचे, डाळिंब घालायचं आणि थोडे ड्रायफ्रूट्ससुद्धा घालायचे
आणि सर्व करायचं। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद।